आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट मुंबईतून येते। मुंबईमध्ये काल लोकल ट्रेनमध्ये जी हत्या करण्यात आली होती, या लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। लोहमार्ग पोलिसांच्या टोळीनं आरोपीला कुर्ल्यामधून अटक केली आहे। आरोपीला अटक करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी 6 तुकड्या या तैनात केल्या होत्या। रोशन सुवर्ण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। तेव्हा अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली होती। काल लोकलमध्ये रात्रीच्या दरम्यान एका प्रवाशाची क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। रात्री 11च्या दरम्यान जोगेश्वरी ते मालाडच्या दरम्यान पावसाचं पाणी आत येत असल्यावरून लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून 2 प्रवाशांमध्ये वाद झालेला होता आणि हा वाद इतका टोकाला गेला की यामध्ये हा जो आरोपी आहे, ज्याचं नाव आता समोर येत आहे रोशन सुवर्णा, या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 22 वर्षीय मयंक लोहार याची हत्या केलेली आहे। हा जो आरोपी आहे हा बोरिवली स्टेशनमध्ये उतरला होता। याच्या शोधासाठी 6 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सचिन गाड आपल्या सोबत आहे। सचिन, या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्याचं समजतंय, काय नेमके अपडेट मिळतात या सगळ्या प्रकरणातले? नक्कीच रोशन सुवर्णा नावाच्या इसमाला पोलिसांनी या हत्या प्रकरणात ताब्यात घेतलेलं आहे। कुर्ल्यावरून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्या रोशन सुवर्णाच्या शोधात पोलीस काल रात्रीपासूनच होते। यानेच लोहा जो त्या तरुण 22 वर्षीय तरुणाची लोकलमध्ये हत्या करण्यात आली, ती यानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी जवळपास 7 टीम इथे बनवलेल्या होत्या आणि अखेर मोठं जीआरपीला हे यश म्हणावं लागेल। त्यांना अखेर काही जवळपास 12 ते 14 तासांनी का होईना पण या प्रकरणाचा छडा लावण्यात त्यांना यश आलेलं आहे। कुर्ल्यावरून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। नेमका हा त्याने चाकू कसा त्याने कुठून घेतला, ट्रेनमध्ये तो चाकू सोबत घेऊन का चालवत होता आणि जो मयत झालेला आहे त्याच्यासोबत काही या आरोपीचा वाद होता का, या सगळ्याचा आता तपासाला पोलिसांनी सुरुवात केली। सचिन, अगदी थोडक्यात सांगशील की हा जो पकडण्यात आलेला आरोपी आहे रोशन सुवर्णा, याची पार्श्वभूमी काही कळू शकले का? याबद्दलचे काही अपडेट आहेत का? त्याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळालेली नाहीये। मात्र त्याने देखील अंधेरीवरून गाडी पकडलेली होती आणि दोघे एकाच डब्यामध्ये होते आणि डब्यात त्यांच्यामध्ये वाद झाला। पाऊस अचानक आला आणि दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वाद या विकोपाला पोहोचला। या रोशन सुवर्णाने त्याच्या बॅगेतील चाकू बाहेर काढून थेट चपाचप चाकूने वार केले, ज्यात आपण बघतोय की तरुणाचा मृत्यू झालेला आहे। आता चाकू तो नेमका का सोबत होता, कारण आपण बघितलं की त्याच्या हातातला जो चाकू आहे तो देखील चांगला मोठा चाकू आहे। अनेक प्रवासी त्यावेळेला डब्यामध्ये होते, मात्र कोणीही हे थांबवण्याचं धाडस करू शकलं नाही, एवढा तो चाकू होता। त्यानंतर तो ट्रेन मधून उतरून आपण बघतोय की आरामात तो चालत गेला, तेव्हा देखील त्याला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला नाही। म्हणजे आपण बघू शकतो की प्रवासी किती भयभीत होते। अखेर आता पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र या हत्येमागचं नेमकं कारण काय, अकस्मात हे झालेलं आहे, रागाच्या भरात स्वाभाविकच आता या आरोपीला पकडल्यानंतर आता चौकशी केली जाईल आणि यातून कारण पुढे येईल। सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।